राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि माता, 79वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करीत आहोत। या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महेश धने, महिला अध्यक्ष प्रेरणाताई, योगिताताई, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सर्व पदाधिकारी, आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य फक्त ब्रिटिशांपासूनच मिळवायचं होतं असं नाही। ते स्वातंत्र्य आपल्याला गरिबीपासून मिळवायचं होतं। ते स्वातंत्र्य या देशातील जी जातीची उतरंड होती त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं। आणि म्हणून महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं, पण सुराज्य मिळणं अजूनही बाकी आहे। कारण ह्या स्वातंत्र्याची जी फळं आहे, देश आज फार मोठ्या प्रमाणावर प्रगती करतो आहे, पण त्या स्वातंत्र्याची फळं काही ठराविक लोकांपर्यंत जात आहेत, ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे। यासाठी आपण स्वतःची उन्नती करत असताना आपल्या पाठीमागे कोण आहे, जे अतिशय अजूनही गरिबीत आहे, अडचणीत आहे, शिक्षणापासून वंचित आहे, घरापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे, त्यांच्याकडे तुम्हाला अगोदर त्यांच्याकडे पाहावं लागेल। तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल। शेवटचा मनुष्य ज्या वेळेला सुखी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये सुराज्य आलं असं आपल्याला म्हणता येईल। त्यासाठी अडचणी खूप आहेत, अडथळे खूप आहेत। निवडणुका होत आहेत, देशाच्या सरकारची निवडणूक झाली, राज्यांच्या सरकारची निवडणूक झाली, आता नाशिक महानगरपालिका आहे, नाशिक जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या नगरपालिका आहेत। गेल्या काही वर्षापासून त्या झालेल्या नाहीत। नाशिकच्याच नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे। शेवटी तुमचा पक्ष किती मोठा आहे याचं बॅरोमीटर काय आहे, त्याचं मोजणी कशी करायची, कोण कुठला पक्ष मोठा आहे त्याची मोजणी जी याच्यावर होईल, तुमचे ग्रामपंचायतीचे किती सरपंच आले, नगरपालिकेचे किती आले, महानगरपालिकेचे किती आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, इतर सगळे कोण किती आले त्याच्यावर आहे। पूर्वी सुद्धा जे आहे राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सगळ्यात जास्त जे आहे जागा आपण जिंकत होतो। आता आपल्याला या नवीन परिस्थितीमध्ये आव्हान स्वीकारायचं आहे, आणि ते आव्हान स्वीकारताना केवळ पक्ष किंवा एका जातीवर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही। निवडणूक तुम्ही लढवाल पण जिंकता येणार नाही। लोक तुम्ही त्यांच्यापर्यंत किती पोहोचलेला आहात, त्यांच्या सुखदुःखामध्ये किती सामील झालेला आहात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। तिथपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल। कुठल्याही एका समाजाच्या मतांवर राज्य येत नाही, देश येत नाही, महानगरपालिका येत नाही, जिल्हा परिषद येत नाही, आणि जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक येत नाही। त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल। आणि त्यातही नाशिक शहर, मुंबई, पुणे ही सगळी शहरं म्हटल्यानंतर
तिथे 18 पगड जातीचे लोक असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आदिवासी असतात, दलित असतात, ओबीसी असतात, ओपन कॅटेगरीचे असतात, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेचे सुद्धा लोक आहेत, तेही आपल्याला बरोबर घ्यावे लागतात. या सगळे जेव्हा तुमच्याबरोबर येतात त्यावेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये यश तुम्हाला मिळतं. मग कोणी किती विरोध तुम्हाला करू दे, पण लोकांनी तुम्हाला जे आहे सांभाळलं पाहिजे. मागच्या काही निवडणुकामध्ये आपण पाहिलं, माझ्या स्वतःच्या बाबतीत आपण पाहिलं, किती अडचणीतून असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून जे आहे ते निवडणूक लढले आणि जिंकलो सुद्धा आपण. हे तुम्हाला करावं लागेल. नाशिकमध्ये आता हा ठीक आहे, अनेकाच्या तुमच्या मनांमध्ये जे आहे प्रश्न असेल की भुजबळ साहेब इथे करताय, नाशिक शहराचं का किंवा जिल्ह्याचं का नाही करत आहे, ते गोंदियाला का जातात. गोंदियाला मला जायला सांगितलं, मी सांगितलं मी जाणार नाही. कित्येक वर्षापूर्वी, काही 5-7-8 वर्षापूर्वी असेल कदाचित, उद्धव ठाकरे यांच्या वेळेला असेल, मुख्यमंत्री असताना मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून तुम्ही धुळ्याची जबाबदारी घ्या. नाही म्हणलं, काय करायचं असेल ते नाशिकमध्ये, नाही तर कुठे करणार. आता घरचं सोडून मी कुठे राहू. आणि गोंदिया म्हणजे जे आहे 2-3 दिवस लागतील. विमानाने जायचं, मग तिकडे राहायचं, मग परत गाडी पकडायची, मग तिकडे पुढे जायचं, मग तिकडे. सुदैवाने जे आहे मुख्यमंत्र्यांनी लोढा साहेबांना तिथे पाठवलं, चांगली गोष्ट आहे. शेवटी झेंडावंदन करणं महत्त्वाचं आहे. ते तुम्ही कुठे करता हा महत्त्वाचा मुद्दा नाही. आज वर्तमानपत्रात पाहिलं, गरिबीच्या झोपडीवर सुद्धा तिथली मुलं झेंडा फडकवित होतं. ते जे आहे खरं झेंडावंदन आहे. तुम्ही ते कुठे करता माहिती, झेंडा एकच आहे. देशाचं जे आहे शक्ती दाखवणारे शक्तीदर्शक हा ध्वज एकच आहे, त्याला तुम्ही वंदन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. कुंभमेळा आलेला आहे, कामामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, बोललं पाहिजे. अडचणी असतील, चूक असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवला पाहिजे की हे चूक आहे, हे करा. पण शहर तुमचं आहे, शहर नाशिककरांचं आहे. त्यामुळे नाशिककरांना काय पाहिजे आहे, नाशिकमध्ये सुद्धा अनेक विचारवंत आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, टाउन प्लॅनर्स आहेत, सगळे आहेत. सगळ्यांना नाशिकच्या चांगलं व्हावं काळजी आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन यापुढे सुद्धा कामं झाली पाहिजेत, याच्याकडे आपण लक्ष देऊया. एकूण काय तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये अजित पवार आपले अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष गडकरी साहेब आहेत. तुम्ही इथे काय कराल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू, पण तुम्ही काय करणार आहात हे महत्त्वाचं आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं करायचं ते मी मगाची जी सुरुवातीला सांगितलं, स्वराज्य मिळालं, पण स्वराज्य मिळण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला पोचलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार हे यासाठीच आहे, त्या देशातील शेवटच्या माणसांपर्यंत काळजी घ्यावी. त्याचं घर असेल, त्याचं शिक्षण असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याची नोकरी असेल, या बाबतीत सगळी काळजी घ्यावी. आज सकाळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा भाषण ऐकलं असेल. स्वसामर्थ्यांचा नारा त्याने दिलेला आहे. मग ती आधुनिक प्रकारची शस्त्र असतील, इतर काही गोष्टी असतील, स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी दिला, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला अमेरिकामध्ये 50% आम्ही टॅक्स लावणार, त्यावेळेला त्यांनी सांगितलं स्वदेशीचा नारा. हा स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी आझादीच्या लढाईत दिला होता. आणि मग चरखा चालवून जे आहे ते कापड, खादीचं कापड आपण त्यावेळेला घालत होतो. बाबू गेनोने जे आहे इंग्रजांच्या कापडाच्या ट्रक समोर आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, कापडाच्या होळ्या झाल्या.
आपल्या देशाचा माल आहे, उत्पादन आहे. भारत अनेक भाषांचा, अनेक जातींचा, अनेक धर्मांचा सगळ्या प्रकारचे बनवत पुढे गेलं पाहिजे हे आज त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण जातो आहोत. सिंधूची लढाई आपण पाहिली, त्यांना सुद्धा सगळ्या भारतानं वंदन केलेलं आहे. असे प्रसंग परत घडू नये यासाठी एकच आपल्याला करावं लागेल, भारत बलवान करावा. कुणाचीही पर्यंत स्त्रियांपासून ही पहिल्यांदा भारतात जेव्हा हक्क आपोआपच तुम्हाला मिळतील आपण पार पाडूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.